राम प्रहरी. आज एक जुनं चिंतन वाचूया. नव्याने त्यामध्ये अर्थ प्राप्त होईल. चिंतन जुनं आणि नवीन अर्थ असं काहीतरी यात घडण्याची शक्यता आहे. बघा, ध्यान चैतन्याची सळसळ. ध्यान चैतन्याची सळसळ. आजच्या या रामप्रहरी असण्याप्रमाणेच एका रामप्रहरी तो एका देवळाच्या आवारात बसला होता. ते आवार काळ्या दगडांच्या तटबंदीने बाहेरच्या जगापासून त्या देवळाला वेगळे अस्तित्व प्राप्त करून देत होते. आतमध्ये काळ्या पाषाणाची कातीव रेखीव विष्णूची मूर्ती होती, चकचकीत आणि भावलुब्ध बनविणारी. भक्त त्या मूर्तीजवळ आले की सहज भावाने नम्र होत. ते इतके नम्र म्हणजे नरम होत. नरम याचा अर्थ मृदू मुलायम. ते इतके नम्र म्हणजे नरम म्हणजे मृदू मुलायम होत की ते आपल्या विभक्ततेने, आपल्या मीत्वाने, वेगळ्या अस्तित्वाने उरूच शकत नसत. ते सहज भावाने विष्णू बनत. विष्णू म्हणजे सर्व व्यापून 10 अंगुळे उरणारा. अशा तऱ्हेने त्या आखीव रेखीव काळ्या तुकतुकीत विष्णू मूर्तीजवळ आल्यानंतर भक्त आपलं असणे पण इतकं व्यापक करत की संपूर्ण विश्वात भरून सुद्धा ते विष्णू सारखे 10 अंगुळे उरले आहे असं त्यांना जाणवे. विष्णू व्यापून उरतो तो. चराचर व्यापून त्या खेरीज उरणारा, शिल्लक राहणारा तो विष्णू. असंच काहीच त्या मूर्ती समोर आल्यानंतर भक्ताचं होत असे. असे व्यापून उरणारे काय असते? सगळ्यात भरून राहणारे आणि त्या खेरीज वाहणारे प्रवाही काय असते? ज्याला आपण शांत दक्षता, अवेअरनेस म्हणतो, ती अशी असते काय? सर्वात तत्वरूपाने आहे आणि सर्वांच्या पलीकडेही आहे अशी शांत दक्षता असते काय? याचा शोध कसा घेणार आणि कोण घेणार? शोधणारा कोण असतो? शोधायचे काय असते? तसेच नेमका शोध तरी काय असतो? मी हा सदसत विवेकात असतो. सत आणि असत याचा विचार करणे, त्याचा धांडोळा घेणे आणि सत असतचं विभाजन करणे याच्यामध्ये नेहमी मी असतो. म्हणजे मी हा नेहमीच विभाजनात गुंतलेला असतो. असा मी नातेसंबंधात असतो. असा मी आवड निवड यात गुंतलेला असतो. तो सतत काहीतरी बनवीत असतो, निर्माण करीत असतो, मोडीत असतो, बिघडवीत असतो, घडवीत असतो, जन्माला घालतो व नाशही करतो. असा मी या आयास सायासात असतो. त्याला प्रयत्न म्हटले तरी तो प्रयत्न, धडपड, संघर्ष अशा अर्थी हे प्रयत्न म्हणजे ऊर्जेचा ऱ्हासच असतो. मी ऊर्जेचा ऱ्हास करीत असतो, नाश करीत असतो. मीच्या लक्षात आले की त्याला प्रयत्न म्हणतात, तो गौरवतात. असा हा सारा ऊर्जेचा अपव्यय आहे, वेस्ट ऑफ एनर्जी आहे. तर शक्यता आहे की तो ऊर्जेचा अपव्यय करणार नाही. तेव्हा तो आपोआप शांत होईल. तो सहजभावाने शांत झाला की कृतीरहित होईल. अशी कृतीरहित शांतता हीच परमोच्च कृती, सुप्रीम ऍक्शन असेल. फार सोपे आहे हे. जेव्हा प्रयत्न, स्पर्धा, महत्वाकांक्षा, स्वीकार, नकार, षड्विकार या साऱ्यातून मी माघारी फिरतो, त्या दिशेने एक पाऊली टाकीत नाही, तेव्हा तो आपोआप शांत होतो. अगदी कासवासारखा शांत होतो. कासव जसे आपले पाय आपल्या शरीराच्या आत ओढून घेते, निशांत निश्चित पडून जाते, तसाच हा माणूस जेव्हा सदसत विवेकातून आपल्या मीपणातून माघारी फिरतो, तेव्हा तो असीम परमशांत होतो. अक्षरशः काही करीत नाही. जसं वाळूत ऋतून कासव असते, तसे हा मी आपलं मी पण विसरून केवळ चैतन्यरूपी चमचमत्या वाळूच्या किनाऱ्यावर कासवासारखा पडून असतो. तो काही करीत नाही. तेव्हा पूर्वी काहीतरी करण्यासाठी तो वापरीत असलेली ऊर्जा शिल्लक राहते. अशा ऊर्जेचे संधारण, एनर्जी कॉन्झर्वेशन अनायसे साधले जाते. ऊर्जा तर एका जागी कधीच राहत नाही, ती सतत प्रवाही असते, वाहत असते. तेव्हा हा मी, सदसत विवेकात वावरणारा मी,
आय मुव्हिंग इन द कॉन्शियसनेस. जेव्हा हा मी सदसत विवेकात वावरणारा मी म्हणजेच आय मुव्हिंग इन द कॉन्शियसनेस काही करीत नाही, तेव्हा ती ऊर्जा तिच्या मार्गाने कार्यरत होते. कारण आता मी करता राहिलेला नाही, मी नुसता ऊर्जा संधारणात त्याच्या नकळत गुंतलेला आहे. मी नष्ट झाला, शेवटी ती ऊर्जा आहे. तिथे नारायण नावाने करणारा कोणी नसला, तो शांत झाला तरी ती ऊर्जा अरुणला शोधेल. अरुण करत नाही म्हणला तर ती महेंद्रला शोधेल. म्हणजे ऊर्जा कुठल्या ना कुठल्या कर्त्याच्या रूपाने पसरत असतेच आणि आपलं कार्य करीत असतेच. आता तिथे जर सदसत विवेकातला चॉईस मध्ये असलेला, आवड निवडीमध्ये असलेला मी जर अचानक शांत निवांत झाला आणि ऊर्जा संधारण सुरू झाले, तर त्या ऊर्जेच्या लक्षात येते की आता तिला आपला मोर्चा दुसरीकडे वळवावा लागेल. अशा वेळी ती ऊर्जा तिच्या मार्गाने कार्यरत होते. अशी आपोआप कार्यरत होणारी ऊर्जाच सर्व काही घडविते. सदसत विवेकातील मी चुकण्याची खात्री देता येईल नव्हे, तो तसा चुकत आलाही आहे. कारण मी हा नाशिवंत आहे. नाशिवंत असलेल्याची किंवा नाशिवंत मीची कृती नाशिवंतच असणार. वास्तवात मी नाशिवंत आहे असे म्हणण्यापेक्षा मी हा केवळ काल्पनिक आहे, मानव आहे व म्हणूनच तो निव्वळ भ्रम आहे. असा काल्पनिक मानव भ्रम असलेला मी जे जे काही निर्माण करील ते त्याला संस्कृती म्हणून कितीही गौरविले तरी सर्वस्वी काल्पनिक, मानव व भ्रामकच असणार. असा आम्ही काल्पनिक असल्यानेच तू, तुम्ही, आम्ही हे सारे काल्पनिक व भ्रामकच असते. म्हणूनच हा मी तूपणाचा व्यापार, संस्कृती रूपी व्यवहार अक्षरशः टाकाऊ आहे. हे मीला कळले की तो वेगळेपणाने उरतच नाही. तो मी रूपाने न उरल्याने पूर्वी त्याला वाटणारे, भासणारे तू, तुम्ही असेही वेगळेपणाने उरत नाही. आता हा मी किंवा कॉन्शियस शांत दक्ष म्हणजे अवेअर बनतो. मीला भ्रामक का होईना आकार असतो, मात्र शांत दक्ष असलेला असा कोणी व्यक्तिरूपात नसतोच. ती असते अखंड ऊर्जा. माणूस सदसत विवेकी बनणे फार कठीण नाही, मात्र तो सदसत विवेकातून शांत दक्षतेत पाऊल टाकू पाहिल तर त्याचे पहिले पाऊल हेच अंतिम पाऊल असेल. तेथे मी नष्ट होणे आणि पहिले पाऊल हे एकच असते. याचा अर्थ असा की शांत दक्षतेत व्यक्ती असत नाही, तर केवळ शांत दक्षताच असते. अशा परिपूर्ण शांत दक्षतेचे पहिले पाऊल काय आणि अंतिम पाऊल काय, सारे काही एकच असणार. ती असते परिपूर्ण मुक्ती. अशा मुक्तीच्या प्रांगणात एक अनेक हे केवळ शब्द आहेत. ती असते प्रथम अर्थात अंतिम मुक्ती, म्हणजेच फर्स्ट अँड लास्ट फ्रीडम. अशा शांत दक्षतेत स्वतः ऊर्जाच कार्यरत होते. जेव्हा ऊर्जा स्वतःहून कार्यरत होते तेव्हा जेथे कार्यरत ती असते ते केंद्र प्रथम उडवून देते. याचा अर्थ सदसत विवेकात असलेला मी नष्ट होणे म्हणजे मीलाच त्या ऊर्जेने उडवून दिले. मी नष्ट झाला आणि आता तिथे शांत दक्षता रूपी अवेअरनेस रूपात ऊर्जाच स्वयमेव कार्यरत बनली. त्या केंद्रात क्रांती होते, आमूलाग्र क्रांती, परिपूर्ण बदल होतो. साधू याचा साधा सरळ असा अर्थ आहे. साधू याचा साधा सरळ असा अर्थ आहे. केंद्र नष्ट झालेला, केंद्रात स्फोट होऊन ते केंद्र उद्ध्वस्त झालेला, मी नष्ट झालेला, मात्र व्यक्ती रूपात, बाह्य रूपात तुमच्या आमच्या सारखाच दिसणारा माणूस एकदा मी हे केंद्र नष्ट झाले की मी रूपात जरी मी उरला नाही तरी तो व्यक्ती रूपात आणि शरीर रूपात दिसतोच. म्हणून जो माणूस शरीर रूपात आणि व्यक्ती रूपात दिसतो परंतु ज्याचा मी नष्ट झालेला असतो तो खऱ्या अर्थाने शांत दक्षतेचाच पुतळा असतो असं म्हणण्यास हरकत नाही. असा माणूस मी रूपात नसल्याने तेथे जी कृती होते, दिसून येते, ती तुम्हा मला सामान्यपणे त्याची कृती वाटली तरी ते वास्तवात ऊर्जेचे सहज प्रकटणे, उत्स्फूर्त प्रकटणे, स्पॉन्टेनियस मॅनिफेस्टेशन किंवा त्याला प्रकट गुह्य म्हटले तरी चालेल. म्हणजे शांत दक्षतेत जो कोणी असतो तो
मी तू यातला कोणीच नसल्याने शांत दक्षतेत असणारा माणूस तुम्हा आम्हाला बाह्यात्कारी तुमच्या आमच्यासारखा दिसला तरी तो स्वतःहून काही न करणारा असल्याने त्याच्यामध्येच शांत दक्षता रूपी ऊर्जेचा स्फोट होतो आणि त्या स्फोटातून ऊर्जेच्या उत्स्फूर्त प्रकटण्यातून जे काही जन्माला येते त्यालाच प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्ममय झाले असे म्हणतात. विश्व जे असतं ते मी तूने व्यापलेले आहे. त्यातील मी तू आम्ही तुम्ही गेल्यानंतर हे विश्व खऱ्या अर्थाने ज्याला आपण म्हणतो ते प्रकट गुह्य बोले. तर मी तूपणातील मानवी मर्यादित असणारे विश्व जेव्हा नष्ट होते तेव्हा अखिल विश्व असाधारण अशा अवेअरनेसने शांत दक्षतेने भरले जाते. आता त्या शांत दक्षेत होणारी कृती ही ब्रह्माची कृती असते. ही ब्रह्माची कृती म्हणजे दुसरे तिसरे काही नसून ऊर्जेचे बृहत होणे, ऊर्जेचे तिनेच व्यापक होणे आणि त्याच्यातून त्या ऊर्जेतून आता जी डिझाईन्स तयार होतात, आता ज्या नक्षी तयार होतात, तर ऊर्जेतून तिच्याच केवळ प्रकटण्यातून मी तू रहित असलेल्या अशा संवेदनशील शांत दक्षतेतून जे काही प्रकट होते ते आता विश्व म्हणून उरत नाही, ते आता बृहत व्यापक विराट ब्रह्म म्हणून उरते. यालाच म्हणतात की मी तू नष्ट झाल्यानंतर विश्वाचे ब्रह्मामध्ये विराटतेमध्ये रूपांतर होणे. म्हणून विश्व हे युनिव्हर्स आहे आणि ब्रह्म हे कॉस्मॉस आहे. कॉस्मॉस म्हणजे तिथे संपूर्णतेने स्वयंपूर्णतेने आणि स्वयंशिस्तीने सर्व काही नीटनेटके असते. ते कॉस्मॉस ते केवळ आणि केवळ अवेअरनेसमुळे शांत दक्षतेमुळेच तसे राहू शकते. परंतु त्या कॉस्मॉस मध्ये जे जीव जन्माला येतात, माणसं जन्माला येतात, त्या माणसांमध्ये जेव्हा मी निर्माण होतो तेव्हा मात्र त्या कॉस्मॉसचे रूपांतर युनिव्हर्स मध्ये किंवा वर्ल्ड मध्ये होते. आणि युनिव्हर्स आणि वर्ल्ड हे बेशिस्तीने भरलेले असते, कारण तिथे मी तूपणाच्या भ्रामक गोष्टींची चढावड असते. म्हणून खरे पाहायला गेले तर संपूर्ण अस्तित्वाच्या मुळाशी अमनस्कता म्हणजे शांतीच आहे. कारण मूलतः हे ब्रह्म म्हणजे शांत दक्षतेचे ऊर्जेचे तिथे तिला झालेले स्फुरण सहज स्फुरण असते. त्याच्यामध्ये मी तूपणा नसतो. म्हणून पाहायला गेलं तर जे कॉस्मॉस नीटनेटके असे सुसंवादी जग असते ते अवेअरनेसमुळे निर्माण होते. परंतु त्याच जगात जेव्हा मानव प्राणी येतो तेव्हा सुरुवातीची अमनावस्था असते, शांतावस्था असते, ती नाहीशी होते. कारण मनामध्ये जन्माला जरी माणसं आली तरी त्या माणसांमध्ये जेव्हा मर्यादित कॉन्शियसनेस सदसक विवेक जागा होतो तेव्हा अमनावस्थेतील जग मनावस्थेत येते. म्हणून लक्षात घेण्याची गोष्ट आहे की मन म्हणजे माया, मन म्हणजे युनिव्हर्स, मन म्हणजे वर्ल्ड आणि अमन म्हणजे ब्रह्म. ब्रह्मात नीटनेटकेपणा आहे, कॉस्मॉस मध्ये नीटनेटकेपणा आहे. कॉस्मेटिक्स याचा अर्थच मुळी व्यवस्थित रंगरूप रेखाटन यालाच कॉस्मेटिक्स म्हणतात. सर्व सौंदर्य प्रसाधनांना कॉस्मेटिक्स म्हणतात, कारण नीटनेटकेपणा हा कॉस्मेटिक्सचा गुण आहे. आणि खरं पाहायला गेलं तर ऊर्जा तिची ती प्रसरणशील होऊन जे काही निर्माण होत असते तेव्हा त्याला कॉस्मॉस म्हणतात. कारण सर्व काही नीटनेटकं तेव्हा असतं तेव्हा पूर्ण शांती म्हणजे अमन स्थिती असते. मात्र त्याच्यात जेव्हा व्यक्तिरूपाने माणसं जन्माला येतात त्या व्यक्तीचं व्यक्तित्व म्हणजे मनरूपाने जन्माला आलेली अशांती. म्हणून ध्यानात घ्यायची गोष्ट आहे, अत्यंत सुरुवातीपासून अमन आहेच, अत्यंत सुरुवातीपासून कॉस्मॉस आहेच, शांत दक्षता हेच मूळ आहे. परंतु त्या शांत दक्षतेत प्रामुख्याने मानव आल्यानंतर मानव आणि त्यांची व्यक्तिमत्व त्यांचं मर्यादितपण म्हणून मन येतं आणि ह्या मन या मायेनेच मूळ अमनावस्था मूळ शांती बिघडवलेली आहे. हे जर आपल्या लक्षात आलं असेल तर आपल्या हे लक्षात येईल की असा माणूस मी रूपात नसल्याने तेथे जी कृती होते दिसून येते ती तुम्हा आम्हाला सामान्यपणे त्याची कृती वाटली.
तरी अमनस्कतेत असलेल्या माणसाची ती कृती म्हणजे वास्तवात ऊर्जेचे सहज प्रकटणे, उत्स्फूर्त प्रकटणे, स्पॉन्टेनियस मॅनिफेस्टेशन किंवा हेच तर खरेखुरे ऊर्जेचे आपणाला गुह्य वाटणारे परंतु आपल्या पुढे आता स्पष्ट झालेले प्रकट गुह्य म्हणजे विश्व हे मूळतः ब्रह्म आहे, यालाच प्रकट गुह्य म्हणतात. ते सहजी आहे, दिसते म्हणून प्रकटी आहे. ऊर्जा सहज प्रेरणेने निर्माण करत असते म्हणून हे जे कॉस्मॉस आहे, हे ब्रह्म आहे, ते सहज आहे आणि ते ब्रह्म आपल्याला दृष्टोत्पत्तीस येते, दिसते म्हणून ते प्रकटी आहे. म्हणजे दिसणारे जग हे दिसते म्हणून प्रकट आहे, परंतु त्या जगाच्या पाठचं गुह्य आहे की दिसणारं जग आहे परंतु मूलतः ते असणारे ब्रह्म आहे, जे केवळ आणि केवळ ऊर्जेच्या स्वसामर्थ्याने निर्माण झालेले अमनावस्थेत असलेले परमशांत असं विलोभनीय ते ब्रह्म आहे. आणि ही विलोभनीयता केवळ आणि केवळ माणसांमध्ये मन निर्माण झाल्यावर, अमनाची अवस्था मनावर आल्यानंतर, मायेचा रिघाव झाल्यानंतर ही अमनावस्था, हे अवेअरनेस, ही शांत दक्षता जाते आणि मर्यादित कॉन्शियसनेस जन्माला येतो आणि माणसाच्या मर्यादित कॉन्शियसनेस मधूनच ब्रह्माला मर्यादित करण्याचा गुन्हा सतत घडत असतो. हे संपूर्ण प्रकट गुह्य बोले यावरचे वेचन आहे. जेव्हा साधू म्हणतो आम्ही कुठून आलो नाही, आम्ही कुठे जाणारी नाही, तेव्हा तो प्रकटपणे काहीतरी सांगत असतो. मात्र आपल्या कानाला ते वेगळे विचित्र वाटते. याचे कारण म्हणजे ते एकमेव सत्य असते. सत्य प्रकट झाले तरी आपल्याला समजत नाही, कारण आपला मी मेलेला नसतो. त्याचा साधा सरळ अर्थ नीट सहजकतेने नीट सजगतेने शांत दक्षतेने पाहणे शक्य झाले तर लक्षात येतो की साधू म्हणजे ऊर्जा आहे. ती प्रवाही जरूर आहे, ती काहीतरी कार्य साधूकडून जरूर करून घेत आहे. मात्र अशी ऊर्जा कुठून कुठे वाहते हे सांगणे पाहणे कुणाही मीला शक्य नाही. ज्याचा मी नष्ट झालेला आहे तो केवळ ऊर्जा रूपानेच असतो. तो देहात दिसला तरी ते वरवरचे दिसणे असते. अशा देहात ऊर्जा कार्यरत असते. देह पडला तरी तिचे कार्य चालूच राहणार असते. मीच्या खोड्यात अडकलेला, मीच्या बंदिवासात अडकलेला कुणीही ऊर्जेचे महाप्रतापी कार्य, अशा ऊर्जेची शिस्त पाहू शकत नाही. ज्याला विश्वशिस्त वर्ल्ड ऑर्डर पाहायची आहे त्याला स्वतःच सहजभावाने विश्वशिस्तीत पाऊल टाकता आले पाहिजे. असे पहिले पाऊल हेच अंतिम पाऊल असते. तेथे आरंभ हाच शेवट असतो. तेथे कुठून कुठे जाणे नसते, तेथे केवळ असणे असते. म्हणूनच तेथे कुठूनही यायचे नसते व कुठेही जायचे नसते. असेच असते सदासर्वकाळ साधूचे बोलणे. प्रकट उह्य जे उघडी आहे, प्रकटी आहे, पण मी जिवंत असलेल्याला सदसत विवेकी माणसाला गुह्य गुपित अवघडी आहे समजायला. कारण मी या केंद्रामुळे जे सोपे असते ते कठीण करणे, ज्याला कृष्णमूर्ती म्हणतात डोंट मेक इश्यू ऑफ नॉन इश्यू, हे केवळ असणे आहे. हे केवळ ब्रह्माचे स्फुरण आहे. येथे केवळ अवेअरनेस आहे. तिथे तुम्ही मी आणता आणि अवेअरनेसचा जो मूलभूत स्रोत आहे तो विसरून त्या अवेअरनेस मध्ये आपण वैयक्तिक कॉन्शियसनेस आणतो आणि अवेअरनेस मध्ये मी रूपी कॉन्शियसनेस आला की जो गोंधळ निर्माण होतो दॅट इज कॉल्ड मेस ऑफ द युनिव्हर्स. त्यालाच बिघडलेल्या विश्वातील गोंधळ म्हणतात. सदसत विवेकातून शांत दक्षतेत टाकलेले पहिले पाऊल हेच अंतिम पाऊल असते. हेच मनाचे न मन होणे असते. याला ध्यान किंवा चिंतन मेडिटेशन म्हणतात. अशा ध्यानात चिंतनात सर्वोच्च ऊर्जा पूर्णत्वाने कार्यरत असते. ती सर्वोच्च कृती असते. अशी कृती सदा सर्वदा उचितच असते. चुकतो तो माणूस मी सदसत विवेकी आवड निवड रहित शांत दक्ष साधू शांत दक्षतेत असेपर्यंत तसा तो बहुधा नेहमीसाठीच असतो. असा साधू सामान्यतः नेहमीसाठी अद्वैतातच असतो. म्हणून साधू चुकूच शकत नाही. याचे कारण म्हणजे तेथे सर्व व्यापक सर्व शक्तिमान सर्व साक्षी ऊर्जाच असते. ती सगळीकडे सर्व व्यापून उरणारी असते. विष म्हणजे व्यापणारी ऊर्जा
सर्वात असून सगळ्यात भरून खेरीज उरणारी ऊर्जा, जायचे म्हटले तरी जाणार कुठे व कुठून कुठे, ही ऊर्जा म्हणजे सर्व व्यापून उरणारा दशांगुळे विष्णू. जग पदार्थ म्हणजे जडद्रव्य मॅटर आणि ऊर्जा म्हणजे एनर्जी यांनी बनलेले आहे. असा पदार्थ ऊर्जेमुळे दिसतो आणि अशा दिसण्यामुळे पदार्थाच्या अस्तित्वामुळे ऊर्जा समजून येते. ऊर्जेच्या जाणीवेसाठी पदार्थ आणि पदार्थाच्या अस्तित्वासाठी ऊर्जा आवश्यक आहे. म्हणूनच देहात आहे त्याला मुक्ती समजून येते, ऊर्जा समजून येते. मात्र ती पूर्णांशाने समजण्यासाठी देह राहून चालत नाही. एका ठिकाणी महावीरांनी म्हटले आहे, शरीराच्या पातळीवर शक्य आहे ती सारी मुक्ती मला प्राप्त झाली आहे. मात्र पूर्ण मुक्ती अशरीरीच असते. पण शरीर टाकल्यावर अनुभविता एक्सपिरियन्सर असा कोणी राहतच नाही. त्यामुळे पूर्ण मुक्तीबद्दल सांगणे केवळ अशक्य आहे. मुक्तीसाठी पौरात्य तत्वज्ञान परिघावरून केंद्राकडे जाणारे आहे. म्हणजे बाह्य आशा आकांक्षा इंद्रियजन्य विचार विकार यांचा त्याग शमन दमन करा सांगणारे आहे. त्यासाठी योग मुद्रा यांचा आविष्कार झाला आहे. पण हे सारे प्रयत्नांचे मार्ग आहेत. माणूस मुक्त नाही हे वास्तव आहे. मी मेला नाही हे सत्य आहे. नीट लक्ष द्या. मी आहे म्हणणारा आणि मी नाही म्हणणारा, अस्तित्ववाचक आणि नास्तित्ववाचक होय अशा अर्थी आणि नाही अशा अर्थी. म्हणजे मी आहे म्हणणारा अस्तित्ववाचकत्वाने आणि मी नाही म्हणणारा न अस्तित्ववाचकत्वाने उरला तरी शेवटी मी हा धरून ठेवतोच ठेवतो. अशा अर्थी मीला धरून ठेवणे याचे मूळ अहंकारातच आहे. अहंकार हे वास्तव आहे. त्याचा त्याग व त्यासाठीचे शमदमादी योग मुद्रादी प्रकारे प्रयत्न आहेत. असणारे आणि हवे असणारे यात अंतर आहे. हवे असणाऱ्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे एक तऱ्हेचा ऊर्जेचा ऱ्हास आहे. त्यात संघर्ष आहे. संघर्षातून मुक्ती मिळणे अत्यंत दुर्मिळ आहे. मग त्यापेक्षा परिघावरून केंद्राकडे जाण्यापेक्षा एकदम केंद्र समजून घेणे, त्याचा स्फोट करणे तुलनेने शक्य आहे. असा मी केंद्राचा स्फोट म्हणजे खरे तर मी असं काही नाही हे समजणे व काही नाही हे समजून केवळ नसलेल्या स्थितीतच राहणे म्हणजे नसलेपणाच्या अनुसंधानच राहणे, यालाच शांत दक्षतेत असणे म्हणतात. हे साधणे फारसे कठीण नाही. हीच गोष्ट तुकाराम बुवांना साधली होती. म्हणून ते म्हणायचे, तुका म्हणे आम्हा सापडले मुळ, आपणची फळ आले आता. तुकारामाने अनेक ठिकाणी तुका झाला निर्मनुष्य म्हणजे तुकारामातलं मनुष्यत्व मी पण गेलो. जगा जोडी अंगारा, तुकारामाचं मी हे केंद्र नष्ट झालं आणि त्यांच्या शरीराची जिवंतपणीच रखा झाली. त्या कारणाने तुकारामांजवळ जे येत त्यांच्या पायाची धूळ जे डोक्याला लावत ती धूळ सुद्धा अंगारा म्हणजे विभूती म्हणून प्रत्येकारी आत्मदर्शन देणारी ठरे. म्हणून तुका झाला निर्मनुष्य जगाजोडी अंगारा ही साधू स्थिती म्हणजे मीच्या केंद्राचा स्फोट झालेला आणि वैश्विक एनर्जीला त्याचेपणे वावरायला कुठलाही अडथळा नसलेला असा मी रहित साधू हाच तो खरा खुरा जगातील परमेश्वर आहे हे लक्षात घेण्याची गरज आहे. त्याच्या चिंतनात प्राध्यापक आले. त्याच्या जवळ येऊन बसले. प्राध्यापकांना जो प्रश्न पडला होता तो म्हणजे कृतीरहित कृती म्हणजे काय. केवळ त्याच्या जवळ जाण्यामुळे साधूच्या जवळ जाण्यामुळे कृतीरहित कृती म्हणजे ऊर्जेचा सहज सुंदर आविष्कार याचा प्रत्यय प्राध्यापकांना आला. देवळाच्या प्रांगणातील पिंपळ चैतन्याने सळसळ होता. देऊळ चैतन्य आहे, पिंपळ चैतन्य आहे, साधू चैतन्य आहे, तो चैतन्य आहे आणि त्याच्याजवळचा प्राध्यापकही चैतन्य आहे. येथे केवळ आणि केवळ आनंदाचे डोई, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाचे अशी स्थिती आहे. किंवा उजेडी राहिले उजेड होणी अशी ही स्थिती आहे. ही स्थिती म्हणजेच अवेअरनेस, शांत दक्षता. हे जर या रामप्रहरी आपण जाणू शकलात, समजू शकलात तर निश्चितपणे कॉन्शियसनेस करून अवेअरनेस कडे मीतून सर्वात्मकतेकडे झेप घेणे आपल्यासारख्या लहान पाखराला सुद्धा गरुडाची झेप घेणे निश्चित शक्य आहे. जरूर चिंतन करा.
रामप्रहरीचं हे चिंतन वाया जाणारच नाही. ते तुम्हाला निश्चितच मौलिक असं काहीतरी देऊन जाईल याचा विश्वास बाळगा. आणि कमीत कमी हे संपूर्ण ऐकताना संपूर्ण जीवच कान झाला अशा तऱ्हेने जीवाचे कान करून ऐका. हीच तुम्हाला परमेश्वराकडून या लहान मानवाने केलेली, परमेश्वराच्या वतीने केलेली विनंती आणि या नारायणाने तुमच्यासाठी केलेली प्रार्थना ती सुफळ संपूर्ण होणारच आहे. फक्त प्रयत्न, फक्त अवकाश आहे. हे तुम्ही संपूर्ण जीव कानात आणून ऐकण्याचा, असं असं संपूर्ण जीवाचा कान करून जर तुम्ही काही ऐकू शकाल तर असं श्रवणच सर्वांना सहजासहजी जीवन असतानाही सुद्धा विधेयीपणे मुक्ती दिल्याशिवाय राहणार नाही. अस्तु. राम प्रहरी सर्वांचे सर्वकालिक शुभचिंतन करतो आणि थांबतो. धन्यवाद.